नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे महात्मा गांधी यांच्यावरती मी काही प्रश्न घेतलेले आहेत, पाहूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न दुसरा, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे पुतलीबाई. प्रश्न तिसरा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. प्रश्न चौथा, महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा सत्याग्रह कोठे केला? उत्तर आहे महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेमध्ये केला. महात्मा गांधी यांनी भारतात पहिल्यांदा सत्याग्रह कोठे केला? उत्तर आहे महात्मा गांधी भारतात पहिल्यांदा चंपारण्य सत्याग्रह बिहारमध्ये 1917मध्ये केला. भारतामध्ये पहिल्यांदा चंपारण्य सत्याग्रह आणि पहिल्यांदा विचारलं तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. प्रश्न 6 आहे, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कधी गेले होते? उत्तर आहे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला 1893मध्ये गेले होते. प्रश्न 7, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून परत कधी आले? उत्तर आहे 1915मध्ये. प्रश्न 8, महात्मा गांधीने कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले आहे? उत्तर आहे रोलेट ॲक्ट 1919मध्ये जो कायदा होता त्याला काळा कायदा असे म्हटले आहे. प्रश्न 9, महात्मा गांधी यांना महात्मा असे पहिल्यांदा कोणी संबोधित केले? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधी यांना पहिल्यांदा महात्मा असे म्हटले आहे. प्रश्न 10, महात्मा गांधींनी साबरमती आश्रमची स्थापना कधी केली? उत्तर आहे 1917मध्ये साबरमती आश्रमची स्थापना केली, साबरमती नदीजवळ गुजरातमध्ये. प्रश्न 11, कोणत्या गोलमेज संमेलनामध्ये महात्मा गांधी हजर होते? उत्तर आहे दुसऱ्या गोलमेज संमेलन 1931मध्ये झाले तेव्हा गांधीजी हजर होते. पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदमध्ये ते हजर नव्हते. प्रश्न 12 आहे, सत्याग्रह हा शब्द कोणी निर्माण केला? तर उत्तर आहे महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा सत्याग्रह हा शब्द दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्माण केला. प्रश्न 13, महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असे म्हटले आहे. प्रश्न 14, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे भारत छोडो आंदोलनाची सुरुवात 1942मध्ये झाली. प्रश्न 15, करो या मरो या आंदोलनाची सुरुवात कोणी केली? उत्तर आहे करो या मरो या आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी यांनी 1942 साली सुरुवात केली. प्रश्न 16, महात्मा गांधी यांनी दांडिया यात्रेची सुरुवात कुठून केली? उत्तर आहे साबरमती आश्रमपासून दांडी यात्रेची सुरुवात केली, त्याला मिठाचा सत्याग्रह असंही म्हणतात. प्रश्न 17, गांधी आणि इर्विन करार कधी झाला? उत्तर आहे 5 मार्च 1931मध्ये झाला. प्रश्न 18, भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते? उत्तर आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोलकाता या शहरामध्ये होते. प्रश्न 19, गांधीजीची हत्या कधी झाली? उत्तर आहे महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948मध्ये बिर्ला भवन मध्ये नथुराम गोडसे यांच्याकडून झाली. प्रश्न 20, माय एक्सपेरिमेंट ट्रूथ आणि हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले. प्रश्न 19, आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2 ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिवस म्हणून ओळखला जातो आणि भारतमध्ये गांधी जयंती नॅशनल हॉलिडे असतो तेव्हा. प्रश्न 22, फिनिक्स फॉर्मची स्थापना कोणी केली? उत्तर आहे फिनिक्स फॉर्मची स्थापना महात्मा गांधी यांनी केली 1904मध्ये. प्रश्न 23, गांधीजींनी दांडी यात्राच्या वेळी गायलेले भजन रघुपती राघव राजाराम यांचे संगीतकार कोण होते? उत्तर आहे विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचे संगीतकार होते. गांधी फिल्ममध्ये गांधीजीची भूमिका कोणी केली? उत्तर आहे बेन किंग्सले यांनी गांधीजीची भूमिका केली होती.
प्रश्न 25वा, भारतीय संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे भारतीय संघाची स्थापना 1932 साली महात्मा गांधी यांनी केली. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.